बातमी नाशिकची आहे। जमिनीच्या वादातून वृद्धाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या खर्डी सारोळे गावातील आहे आणि तो समोर आलेला आहे। 80 वर्षीय कसेश्वर खर्डे यांना डिझेल टाकून जाळल्याचा प्रयत्न झालेला आहे। शेजारी राहत असलेल्या कुटुंबियांनाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप करण्यात आलाय। आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची आक्रमक भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय अतिशय गंभीर अशी ही घटना आहे। जमिनीच्या वादातून वृद्धाला जिवंत जाळण्याचा प्रकार घडलेला आहे। काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत? पोलीस प्रशासनाकडे धाव घेतलेली आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? गुन्हा दाखल झालाय का? श्वेता, अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची ही घटना आहे। भावकीच्या वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून सख्या भावासह त्यांच्या कुटुंबियांनी या 80 वर्षीय वृद्धाला डिझेल टाकून पेटवून दिलेलं होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार केल्यानंतर ते जे कुटुंबीय आहेत ते खरं तर तिथून पसार झालेले आहे। कचरे यांच्या मुलांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं होतं, मात्र त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने या सगळ्या घटनेची गंभीरतेने दखल घेतलेली आहे। पोलीस आता या फरार कुटुंबियांचा शोध घेत आहेत आणि जोपर्यंत त्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल होत नाही, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा नागरे कुटुंबियांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहे ते सक्रिय झालेले आहेत आणि या कुटुंबियांना ताब्यात घेण्यासाठी आता पोलिसांची पथकं जी आहे ती रवाना झालेली आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।